आज यांच्यासोबत गाडी घेताना जे झालं ते त्यांना नंतर कळलं, पण तुम्हाला आधी कळावं म्हणून हा व्हिडिओ. तर झालं असं की मी कार ॲक्च्युली इकडूनच घ्यायची होती. बरेच 1 वर्षापासून जवळ-जवळ फॉलो करते तुमचं पेज. पण थोडं बजेटचा कन्स्ट्रेंट होता, त्याच्यामुळे थोडा थांबलो होतो मी. तर तेवढ्यात माझा भाऊ एक चुलत भाऊ आहे, तो पण बघतो. मग तो बोलला आहे एक गाडी म्हणून अशी, तर बघूया म्हणून आपण. मी पाहिली तर मला इन अँड आउट टेक्निकल एवढं कळलं नाही, पण चालून बघितली तर ठीकठाक वाटली आणि थोडी रेंजमध्ये पण होती. तर बोललो एक 50,000-60,000 एक्स्ट्रा टाकून सर्व्हिसिंगसाठी वगैरे किंवा काही इश्यू असेल तर चेक करू शकतो आपण. मग तेव्हा तिथून घेतली. मग इकडे हिंजवडीतच राहिला आहे मी, तर तिथे एक गॅरेज आहे. तर त्याला दाखवलं मी, त्याला बोललो एकदा चेक कर, वर चढव गाडी आणि खालून वगैरे सगळं चेक कर. तर त्याने 2-3 पार्ट सांगितले चेंज कर म्हणून, तर केले चेंज. पण तरी पण मला थोडं डाऊट होता की काहीतरी मिसिंग आहे म्हणून. मग परत एकदा तुमची रील पाहिली, मग बोललो एकदा दाखवूया तुम्हाला, बघू, कारण तुम्हाला VW बद्दल आयडिया जरा जास्त आहे म्हणून बोललो टाकून बघू कसं काय. आणि बरोबर तुम्ही पॉईंट आउट केलं, तर एसीचं होतं, ब्रेकचं वगैरे होतं, ते मला जरा बरं वाटलं. त्याच्यामुळे आय एम गुड. म्हणजे मला पैशाचं कन्स्टेंट नाही आहे, पण मला हे की काम व्यवस्थित झालं, कारण शेवटी रात्री अपरात्री कुठे गाडी घेऊन गेलो तो त्रास नको, फॅमिली वगैरे असते सोबत. तुम्ही याच्या आधी मेकॅनिककडे दाखवली होती, त्यांनी काम नाही 2 ठिकाणी केलेलं. एकाने काय केलं मला एक्झॅक्टली माहीत नाही, त्याने खालचं एक प्लेट का काहीतरी टाकलं होतं, पण माझ्या मते बाकीचे जे कंपोनंट्स असतात ते तुम्ही आता दाखवले ते माझ्या मते त्याने चेक नाही केलं व्यवस्थित. आणि त्याला सांगून पण तो बोलला की नाही असंच असतं म्हणून, आवाज वगैरे येतो, ते राहतं म्हणजे जुनी गाडी आहे म्हणून. ओळखीच्या माणसाकडून गाडी घेतली कारण किंमत थोडी कमी होती. स्वस्त गाडी मिळाली होती, पण प्रॉब्लेम आला की ओळख ही काही कामाची राहत नाही. गॅरेज टू गॅरेज फेऱ्या झाल्या, वेळ गेला, पैसा गेला. शेवटी ते आमच्याकडे आले. आम्ही प्रॉब्लेम रूटपासून सोडवला, कारण सगळ्यांना टेक्निकल गोष्टी कळतातच असं नाही, आणि ते ठीक पण आहे. मार्केटमध्ये स्वस्त गाड्यांच्या नावाखाली हे प्रकार रोजच चालतात. म्हणून आमची किंमत जरा जास्त वाटत असेल तर हे लक्षात ठेवा, ते पैसे गाडीचे नाहीत, ते आमच्या अनुभवाचे, एक्सपर्टीजचे असतात, जे तुमच्या लॉंग टर्म रिपेअरचे पैसे वाचवतात.